नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अर्थशास्त्रासंबंधित एक हेल्दी डिस्कशन करू। आज मी कुठला बेसिकवाला कन्सेप्ट घेणार नाहीये, म्हणजे अगदी कोडमध्ये जाणार नाहीये, पण दोन महत्त्वाचे रिपोर्ट आहेत ज्याला आपण व्यवस्थितपणे डिकोड करू। हेल्दी डिस्कशन असणार आहे, असं नाही की फक्त हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आहे, तर जे थोडं इकॉनॉमिक्सला फॉलो करतात किंवा ज्यांना त्यांच्या जॉबबद्दल थोडे इनसिक्युरिटी आहेत किंवा असंच की त्यांना भारताच्या इकॉनॉमीबद्दल, खरं तर भारताच्या म्हणण्यापेक्षा स्वतःच्याच फायनान्शियल स्टेटसबद्दल थोडेसे प्रश्न आहेत, तर अशांसाठी हे सेशन खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की हे सेशन तुमच्या प्रत्येक फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा शेअर करा, कारण या माध्यमातून फ्युचरमध्ये येणारे जी संकटं आहेत किंवा ज्या संधी दिसत आहेत तर यांवरती आपल्याला काम करता येईल। ठीक आहे, तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। हा विषय चर्चेमध्ये कुठून आला तर वर्ल्ड बँकेकडून आणि त्याचबरोबर फिच रेटिंग एजन्सी, तर यांच्याकडून दोन महत्त्वाचे अहवाल आलेत। फिच रेटिंग एजन्सी असं म्हणते की 2021-22 म्हणजे पुढच्या वर्षीच्या फायनान्शियल इयरमध्ये भारताची ग्रोथ रेट ही 9.5% पर्यंत असू शकते, म्हणजे 9.5% पर्यंत असू शकते, पॉझिटिव्ह मधली ग्रोथ आहे ही। मात्र 2020-21 म्हणजे करंट फायनान्शियल इयरमध्ये त्यांनी सुद्धा भारताची ग्रोथ रेट ही निगेटिव्हच दाखवली आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 5% घट होणार असं त्यांनी सांगितलंय। आणि त्याचबरोबर आपण वर्ल्ड बँकेचा जर रिपोर्ट बघितला तर वर्ल्ड बँक असं सांगते की 2020-21 म्हणजे सध्याच्या फायनान्शियल इयरमध्ये भारताचा जो GDP ग्रोथ रेट असणार आहे तर तो -3.2% वरती घसरेल, तर असं त्यांनी प्रिडिक्ट केलंय। तर म्हणून आजचा विषय हा चर्चेमध्ये आहे। तुम्हाला आजच्या आपल्या लेक्चरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे। विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी संयुक्त गट ब किंवा राज्यसेवेची तयारी करतात तर अशांसाठी वेगवेगळ्या विषयानुसारचे कोर्स हे विजन स्टडीवरती उपलब्ध आहे, जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, तर हे सगळे कोर्स अवेलेबल आहेत। या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची शेवटची तारीख ही 15 जून रात्री 11 पर्यंत असणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत, पर्टिक्युलर एकच सब्जेक्ट छान शिकून घ्यायचा आहे, अशांनी विजन स्टडी ॲप डाउनलोड करा, त्या माध्यमातून सगळा कोर्स तुम्हाला बघता येईल। तर आता जास्त वेळ न घेता मुख्य आपल्या मुद्द्याकडे येऊ। इथं थोडंसं काळजीपूर्वक लिहिलेलं आहे की संकट आणि संधी, म्हणजे खरं तर वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार आपल्याला भीती बसेलच, संकट वाटतंय, आणि फिच रेटिंग एजन्सीचा जर रिपोर्ट बघितला तर त्यानुसार आपल्याला वाटते की काहीतरी आपल्याला संधी उपलब्ध होतील पुढच्या फायनान्शियल इयरसाठी। म्हणजे आपल्याला सध्या जर या फायनान्शियल इयरमध्ये जर आपण काम केलं तर पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट दिसून येईल, तर अशी एक संधी सुद्धा आहे, संकट सुद्धा आहे। खरं तर आपण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पडणार आहोत। सध्या ज्या फॅक्ट्स आपल्यासमोर आहेत, जसं की रिपोर्ट जे आहेत तर त्यांमध्ये आपण राहू। भारताची इकॉनॉमी ही 9.5% रेटनुसार ग्रोथ होईल असं फिच रेटिंग एजन्सीचं म्हणणं आहे। त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की सध्याच्या करंट फायनान्शियल इयरमध्ये एप्रिलपर्यंतचा जर आपण विचार केला, म्हणजे एप्रिलपासून ही स्टार्ट झाली आहे, तर याचा जर विचार केला तर 5% आपल्या GDP ग्रोथ रेटमध्ये घट होणार आहे या फायनान्शियल इयरसाठी, असं या फिच एजन्सीकडनं सांगण्यात आलं आहे। ठीक आहे, या रेटिंग एजन्सी खूप महत्त्वाचं काम करतात। एखाद्या कंपन्या समजा फॉरेनमधनं भारतामध्ये त्यांना काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कंपनी स्टार्ट करायची आहे, तर अशा वेळेस या रेटिंग एजन्सीचा ते वापर करतात। पर्टिक्युलर त्या देशाचं रेटिंग काय सांगितलं, म्हणजे GDP ग्रोथ रेट काय असणार आहे, तिथलच्या सिच्युएशन काय आहेत, तर अशा सगळ्यांचा स्टडी हा या अशा एजन्सीच्या माध्यमातून केला जातो। आणि फिच रेटिंग ही एक खूप वेल नोन अशी एक ऑर्गनायझेशन आहे आणि ज्यांच्या माध्यमातून भारताचा GDP ग्रोथ रेट पुढच्या वर्षीसाठी म्हणून 9.5 सांगितलं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टकडे आपण येऊ, याला आपण थोडं डिटेलमध्ये एक्सप्लोर करूयात। वर्ल्ड बँकेकडून एक रिपोर्ट प्रकाशित केला गेला, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट नावाचा। आता हा जो रिपोर्ट आहे तर ते वर्षातून 2दा प्रकाशित करतात, एकदा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये, त्यानंतर 6 महिने झाल्यावरती जूनमध्ये हा आणखीन एकदा प्रकाशित केला जातो। मग पहिलं जे रिपोर्ट असतो आणि सेकंडवाला त्याचं थोडं कंपॅरिझन केलं जातं की लास्ट प्रिडिक्शन काय होते, आता सध्याचे काय आहेत। तर आपण थोडा विचार केला तर भरपूर सारे बदल झालेले आहेत आणि ऑफकोर्स हे कोरोनामुळे झाले, म्हणजे कोविड-19मुळेच झालेले बदल आहेत, कारण संपूर्ण जग हे या सेकंड रिपोर्टमध्ये पूर्ण शांत आहे, म्हणजे काही व्यापारी ॲक्टिव्हिटी चालू नाहीत असंच आपल्याला दिसेल। कारण या रिपोर्टमध्ये जर बघितलं ना तर जागतिक इकॉनॉमी जी आहे तर ती कशा पद्धतीने ग्रो करणार आहे, त्याचबरोबर अमेरिकेची, युरो एरियाची आणि जपानची, म्हणजे हे ॲडव्हान्स इकॉनॉमी कशा पद्धतीने ग्रोथ होती आहे, आणि त्याचबरोबर इमर्जिंग मार्केट अँड डेव्हलपिंग इकॉनॉमी ज्या आहेत, म्हणजे जसं की त्याच्यामध्ये मग रिजन वाईज जर विचार केला, ईस्ट एशियाचा विचार केला तर त्याच्यामध्ये चायना येईल, इंडोनेशिया, थायलंड, त्यानंतर आपण जर युरो आणि सेंट्रल एशियाचा विचार केला तर रशिया आहे, टर्की आहे, पोलंड आहे, त्यानंतर मिड ईस्टमध्ये आपण झालो तर तिथे सौदी अरेबिया, इराण, त्यानंतर इजिप्त आहे, साऊथ एशियामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेशचा विचार केला जातो। तर ह्या सगळ्या रिजन वाईज सुद्धा रेटिंग देण्यात आलेले आहेत। आपण जर जगाचा पहिल्यांदा बघितलं
तर 2017मध्ये आपल्या जगाचा GDP ग्रोथ रेट हा 3.3% होता. 2018मध्ये तो 3% वरती आला, 2019मध्ये 2.4% वरती आणि आत्ताच्या 2020च्या प्रिडिक्शननुसार -5.2% वरती जाऊ शकतो. तर असं या वर्ल्ड बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमी प्रॉस्पेक्ट या रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी थोडंसं इकॉनॉमीला बूस्ट मिळेल आणि ते 4.2% वरती जाऊ शकतो. म्हणजे 2021 मधली जी जगाची ग्रोथ रेट असणार आहे तर ती 4.2% वरती जाऊ शकते. तर असा सुद्धा अंदाज आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ॲडव्हान्स इकॉनॉमीचं बघितलं, जसं की अमेरिका, युरो एरिया आणि जपान. तर या 3 रिजनचा मुख्य इथं सहभाग केला जातो. तर ॲडव्हान्स इकॉनॉमी 2020 या वर्षानुसार -7% त्यांची ग्रोथ रेट असणार आहे. म्हणजे ग्रोथ रेट तर ही नाही आहे, -7 वरती ते असतील असं प्रिडिक्ट केलेलं आहे. अमेरिकेचा खास करून विचार केला तर -6.1% वरती ते जातील आणि या आधीचं जे प्रिडिक्शन होतं तर त्यानुसार अमेरिकेचा ग्रोथ रेट हा अराउंड 2.3% होता. आता डायरेक्टली या फायनान्शियल इयरसाठी -6.1 म्हणजे अराउंड 8.4%ची त्यांच्या ग्रोथ रेटमध्ये घट झालेली आहे. ठीक आहे. तर हे थोडं काळजी करण्यासारखं आहेच, कारण अमेरिकेची इकॉनॉमी ढासळल्यानंतर आपण याआधी 2008मध्ये 2012मध्ये वेगवेगळे रिसेशन्स बघितलेले आहेत. त्यावेळेस खास करून भारतावरती जास्त इम्पॅक्ट झाला नव्हता, पण सध्या या कंडिशन थोड्याशा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे भारतावरती किती इम्पॅक्ट होतोय ते आपल्या ग्रोथ रेटनुसार सुद्धा दिसेलच. ठीक आहे. तर हे तर आपण थोड्या ॲडव्हान्स इकॉनॉमीबद्दल बघितलं. आपण जर पर्टिक्युलर चायनाचा विचार केला ना तर चायनाचा 2020 साठीचा ग्रोथ रेट हा पॉझिटिव्ह राहणार आहे आणि तो असणार आहे 1%. ठीक आहे. तर 1% असणार आहे, मात्र तो पॉझिटिव्ह आहे. तर हीच एक मोठी गोष्ट. 2021 फायनान्शियल इयरसाठी तो ग्रोथ रेट 6.9% वरती जाऊ शकतो. तर असे सुद्धा प्रिडिक्शन आहेत. ठीक आहे. आता हे कोविड-19 तर हे रिसेशनकडे आपल्याला नेतंय का? तर यस. ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल की आपण रिसेशनमध्ये जात नाहीये किंवा हे रिसेशन येणार नाही, तर ते थोडे कुठल्या तरी वेगळ्याच भ्रमामध्ये आहेत. रिसेशन ऑलरेडी टच झालेलं आहेच. आता जर आपण मागच्या काही वर्षांचं जर बघितलं, आता हे वर्ल्ड बँक सांगते, म्हणजे मी नाही सांगत आहे स्वतः, वर्ल्ड बँक सांगते की ग्लोबल रिसेशन इयर्स म्हणून त्यांनी एक चार्ट बनवला आहे. त्यानुसार 1975, 1982, 91, 2009, 2020 असं सुद्धा मेन्शन आहे. त्यामध्ये जर जगाची आपण इकॉनॉमी बघितली तर GDP ग्रोथ रेट हा 1975मध्ये 1.1% होता, पॉझिटिव्ह होता. 1982मध्ये तो 0.4% झाला. 91मध्ये तो 1.3% होता. 2009मध्ये -1.8 वरती गेला होता. 2020मध्ये तो -5.2 वरती पोहोचला आहे. पर कॅपिटा GDP जो आहे तर तो सुद्धा 2020मध्ये -6.2% वरती जाईल. आता पर कॅपिटल GDP म्हणजे काय असतं? त्या पर्टिक्युलर देशाची GDP डिवायडेड बाय त्या संपूर्ण देशाची लोकसंख्या किती आहे. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केले तर जे आन्सर मिळणार आहे त्याला आपण पर कॅपिटा GDP म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथं जगाचा पूर्ण GDP डिवायडेड बाय जगाची लोकसंख्या म्हणजे पर कॅपिटल GDP आपल्याला मिळेल. ठीक आहे. ॲडव्हान्स इकॉनॉमीमध्ये ग्लोबल रिसेशनच्या काळामध्ये काय कंडिशन होत्या ह्या सुद्धा इथं दिल्यात. त्यानंतर इमर्जिंग ज्या इकॉनॉमीज आहेत तर त्याच्यामध्ये काय कंडिशन होत्या त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. जसं की 2009चं रिसेशन जर आपण बघितलं तर 2009मध्ये ज्या इमर्जिंग इकॉनॉमी ज्या आहेत, इमर्जिंग म्हणजे काय तर भारतासारख्या, चीनसारख्या, तर या इकॉनॉमीजवरती 2009च्या रिसेशनमध्ये एवढा काही खास इम्पॅक्ट झाला नव्हता. आपली ग्रोथ रेट स्टील पॉझिटिव्हच होती. इथं ॲव्हरेज सांगितलेला आहे तो अराउंड 1.8% होता, जो की 2020च्या रिसेशनमध्ये आपल्याला -2.5% झालेला दिसतोय. तर थोडंसं डेंजरस सिच्युएशन सुद्धा आहे. म्हणजे 2009पर्यंत जे आपण रिसेशन बघितले होते त्या प्रत्येक रिसेशनमध्ये जगामध्ये रिसेशन होतं, मात्र भारतामध्ये तशी सिच्युएशन नव्हती. सध्या थोडं वेगळं चक्र आहे. आपण थोडा जर जगाच्या तुलनेत जरी विचार केला ना तर जगामध्ये जरी -5.2% एवढी जर ग्रोथ रेट खराब असेल, पण तरीसुद्धा ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्यांना कुठंतरी एक एज आहे, एक थोडासा प्लस पॉईंट आहे की ते मायनसमध्ये, निगेटिव्हमध्ये खूप खोलपर्यंत गेलेले नाही आहेत. ठीक आहे. आता याला नेमकी कारणं कोणती आहेत आणि आपण याच्यातून बाहेर सुद्धा कसं पडू शकतो हे आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये डिस्कस करणार आहे. त्याआधी या वर्ल्ड बँकेकडून जो रिपोर्ट बनवण्यात आला आहे त्या वर्ल्ड बँकेबद्दल तरी तुम्हाला माहिती असावं. वर्ल्ड बँक ज्याचं हेड ऑफिस वॉशिंग्टन DC मध्ये आहे, अमेरिकेमध्ये. आता वर्ल्ड बँक म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची स्थापना कधी झाली, त्याच्यामध्ये एकूण मेंबर कंट्रीज किती आहेत, त्याचबरोबर ह्याच्या स्थापनेमागं मोटो काय होता, उद्देश काय होतं, तर या गोष्टी पटपट आठवल्या पाहिजे. जसं की वर्ल्ड बँकेची स्थापना ही जुलै 1944मध्ये झाली होती आणि याच्यामध्ये सध्या एकूण 189 सदस्य देश आहेत. याची स्थापना का करण्यात आली, कारण काय होतं,
तर इकॉनॉमीला एक चालना द्यावी, म्हणजे एक जगाचं अर्थशास्त्र व्यवस्थितपणे सुरू राहावं. त्याचबरोबर जगामध्ये जे दारिद्र्य पसरलं आहे, पॉवर्टी जी आहे तर ती एलिमिनेट करता यावी, म्हणजे पॉवर्टी हटवून टाकता यावी. तर यासाठी म्हणून वर्ल्ड बँकेची स्थापना करण्यात आली. वेगवेगळे जे मोठे प्रोजेक्ट्स असतात की ज्या माध्यमातून जनकल्याण होईल, तर अशा प्रोजेक्टला सुद्धा या वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं. ठीक आहे, तर हा या वर्ल्ड बँकेचा मोटो झाला. वर्ल्ड बँकेप्रमाणेच IMF सुद्धा आहे, म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या नावाची सुद्धा एक संस्था आहे. त्यांच्याकडून सुद्धा एक रिपोर्ट प्रकाशित केला जातो. तर त्या रिपोर्टचं नाव हे इकॉनॉमिक आउटलुक असं आहे. आपण जो सध्याचा रिपोर्ट बघतोय तो ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस असा आहे. मात्र IMF कडून सुद्धा अशा प्रकारचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात येतो, ज्याच्यामध्ये संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या देशांचे GDP ग्रोथ रेट वगैरे सांगितले जातात. तर त्या रिपोर्टचं नाव हे इकॉनॉमिक आउटलुक असं आहे. मी जे तुम्हाला याआधी रिसेशनबद्दल जे बोलत होतो ना, की रिसेशन आलेलं आहे वगैरे, तर एक पुढं काही मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे. तर त्याच्या माध्यमातून आणखीन क्लॅरिटी मिळत जाईल की कशा पद्धतीने हे घातक स्वरूप घेऊ शकतं. तर हा जो चार्ट आहे तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी इथं दाखवल्यात. एक म्हणजे ग्लोबल पर कॅपिटल GDP ग्रोथ, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी GDP काय असणार आहे, त्याची ग्रोथ कशी होणार आहे, तर ते इथं पाठीमागच्या वर्षांचा संदर्भ घेऊन सांगितलेला आहे. 1876 पासूनचा इथं उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा जो इथं चार्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये इकॉनॉमीज इन रिसेशन, म्हणजे इकॉनॉमी ज्या होत्या संपूर्ण जगाच्या त्या कशा रिसेशनमध्ये होत्या, त्याची कंडिशन काय होती, तर हे सुद्धा इथं दिलं आहे. जर पहिला चार्ट तुम्ही बघितलं तर ग्लोबल पर कॅपिटल GDP ग्रोथ रेट हा सगळ्यात कमी, म्हणजे हे निगेटिव्हमध्ये आहे, पर्सेंटेज दिलेत ना, तर सगळ्यात खराब जी सिच्युएशन होती तर 1930-32 होती. त्यावेळेस पर कॅपिटल इन्कम हे ऑलमोस्ट -18% वरती गेलं होतं, म्हणजे GDP ग्रोथ रेट हा -18% वरती गेला होता. त्यानंतर जी यापेक्षा थोडीशी चांगली सिच्युएशन होती, म्हणजे व्हाईटमधली थोडीशी चांगली, तर ती 1945-46ला होती. वर्ल्ड वॉरचा सीझन होता तो, तर त्यावेळेस -16% पोचलं होतं. आणि त्यानंतर जर बघितलं तर 1914 आहे आणि ऑलमोस्ट 2020, तर ते एका लाईनमध्ये आपल्याला दिसतील 5.5% मायनसमध्येच आहेत. तर तुम्ही विचार करू शकता 2009 मधलं जे रिसेशन होतं त्याच्यामध्ये ग्लोबल पर कॅपिटल GDP जो होता तर तो ॲज कम्पेअर्ड टू 2020च्या स्थितीच्या चांगलाच होता. ठीक आहे, आणि 2009ची झळ ही संपूर्ण जगाला लागली होती. ऑलमोस्ट सगळेच देश याच्यामध्ये आले होते. फक्त भारतामध्ये ते मोठ्या प्रमाणावरती दिसलं नव्हतं, पण भरपूर जणांना, भरपूर भारतीयांना त्यांचे जॉब गमवावे लागले होते. ठीक आहे, त्यानंतर हा जो पुढचा चार्ट आहे तर तो अगेन ग्लोबल रिसेशनचाच आहे. 1870 ते 2021 पर्यंतचा असं एक ग्राफ प्रोजेक्ट करण्यात आला आहे. 1870 पासून जर विचार केला तर जगात आतापर्यंत 14 ग्लोबल रिसेशन्स आलेले आहेत. आता हे सारखं रिसेशन जो उल्लेख होतोय ना, तर हा वर्ल्ड बँकेकडून होतोय, म्हणजे मी स्वतः काही वापरत नाहीये ना, तर वर्ल्ड बँकच म्हणतीये. आणि हे फार कमी वेळेस असा उल्लेख केला जातो, म्हणजे खरंच एक मोठं संकट जगावरती आहेच. ठीक आहे, 14 वेळेस आतापर्यंत असे ग्लोबल रिसेशन झालेले आहेत. आणि त्यापैकी सगळ्यात वाईट हे इथं सांगितल्याप्रमाणे कोविड-19 ग्लोबल रिसेशन असणार आहे, जे की जगातलं 4th डीपेस्ट असणार आहे. आणि म्हणजे 4th डीपेस्ट म्हणजे काय, तर ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस जे झाले तर त्याच्या तुलनेमध्ये 4थ्या क्रमांकाचं सगळ्यात वाईट रिसेशन असणार आहे. ठीक आहे, आणि जर आपण वर्ल्ड वॉर 2 नंतरचा विचार केला, म्हणजे 1945 किंवा 1950च्या नंतरचा जर विचार केला, तर त्यानंतरपासूनचं सगळ्यात वाईट अवस्था ही या ग्लोबल रिसेशनमध्ये असणार आहे, सध्याच्या कोविड-19मुळे झालेल्या. ठीक आहे, तर असा सरळ इथं उल्लेख केलेला आहे. या ग्राफ्समध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. हा जो B वाला ग्राफ आहे ना, ग्लोबल GDP ग्रोथ, तर त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की 1945ची जी लाईन आहे ती सगळ्यात खाली होती. मात्र त्यानंतर 1945चा पुढचा पिरियड जर बघितला, 2020 मधली ही लाईन ती सुद्धा बरीचशी खाली आहे, म्हणजे 2009च्या तुलनेमध्ये सुद्धा खालीच आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या रिजनमध्ये येऊ, म्हणजे साऊथ एशियामध्ये येऊ, कारण इथं या रिपोर्टमध्ये ना प्रत्येक रिजन वेगवेगळ्या हायलाईट केलेला आहे. आपण आपला थोडा पर्टिक्युलर भारतापुरता जर विचार केला तर साऊथ एशियामध्ये भारत आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, तर अशा देशांचा इथं उल्लेख होतो. साऊथ एशियाबद्दल त्यांनी जे हायलाईट केलेले पॉईंट आहेत ते पण आपण बघूयात. ते असं म्हणतायत की कोविड-19 या पॅन्डेमिकमुळं कन्झम्पशन होतं, म्हणजे वापर जो होता, आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ज्या होत्या, म्हणजे तयार करण्याच्या वस्तूचं उत्पादन घेण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत्या तर त्या खूप शार्पली अफेक्ट झालेल्या आहेत. आणि याच्यामुळं टुरिझमसुद्धा या प्रदेशामधलं डॅमेज झालेलं आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीसुद्धा या साऊथ एशिया रिजनमध्ये थोडीशी खराब झालेली आहे. तर असं या हायलाइटेड पॉईंट्समध्ये लिहिलं आहे. त्यानंतर हे असं सुद्धा मेन्शन करतायत की 2020 या वर्षासाठी साऊथ एशियामधलं जे GDP ग्रोथ रेट जो होता तर तो ऑलमोस्ट 2.7%नी कॉन्ट्रॅक्ट झाला आहे, म्हणजे तो घटलेला आहे. आणि 2021मध्ये एक असं प्रोजेक्शन आहे की हा ग्रोथ रेट हा 3%नी वाढेल सुद्धा. ठीक आहे,
तर आपण साऊथ एशियामधल्या देशांचा विचार केला तर बांगलादेशचा GDP ग्रोथ रेट हा 2020-21 फायनान्शियल इयरसाठी पॉझिटिव्ह असणारे 1%, त्यानंतर भूतानचा असणारे 1.8%, भारताचा असेल -3.2%, नेपाळ असेल 2.1 वरती आणि पाकिस्तान हा आपल्यापेक्षा थोड्या चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय आणि त्यांचा ग्रोथ रेट हा -0.2% दिसतोय. ठीक आहे, तर असं हे प्रिडिक्शन आहे 2020-21 या फायनान्शियल इयरसाठीचं साऊथ एशिया कंट्रीजमध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण काय शिकतोय तर महत्त्वाच्या म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे या रिसेशनला कारणीभूत फॅक्टर कोणते आहेत. जसं की आपण भारतापुरता जर विचार केला तर ह्या ज्या एजन्सीज आहेत, या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्यांनी सर्वे केलेले असतात किंवा त्या आपल्या पॉलिसीजला सुद्धा फॉलो करतात की आपल्या RBIच्या मॉनिटरी पॉलिसीज काय आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय आहेत. तर त्यानुसार भारतामध्ये ह्या येणाऱ्या रिसेशनसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. तर जसं की कोविड-19 वाला इफेक्ट तर आहेच, त्या व्यतिरिक्त ह्याच पॅन्डेमिकला आपण ज्या पद्धतीने आपण टॅकल करतोय, जसं की आपण कॅश ट्रान्सफर करतोय, आपण कॅश हा जनधन अकाउंटच्या माध्यमातून कॅश ट्रान्सफर करतोय, गरिबांपर्यंत पैसे पोहोचवण्याचं काम करतोय, तर या गोष्टीमुळे सुद्धा आपली इकॉनॉमी इफेक्ट होतीये. या व्यतिरिक्त जे टॅक्स कलेक्शन आहे तर ते सुद्धा गव्हर्नमेंटनी पुढे ढकललेत. म्हणजे सध्या हा कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स किंवा इतर जे टॅक्स असतात तर ते सध्या कलेक्ट केलेले नाही आहेत. म्हणजे आता याची तर खरी लिमिट आहे, पण इथं सूट कुठल्याही टॅक्समध्ये कुणालाही दिलेली नाही आहे. टॅक्स जे काही डेडलाईन आहे तर त्या पुढे ढकलण्यात आल्यात, पण सूट कुणाला दिलेली नाही आहे. म्हणजे हे सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळं गव्हर्नमेंटला फंड कमी पडू शकतो आणि जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे असतील तर त्या थोड्या होल्डवरती राहतील. या व्यतिरिक्त आणखीन काही कारणं आहे, जसं की लिक्विडिटीचा सपोर्ट सुद्धा गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसाठी दिला जातोय. त्याचबरोबर जे MSMEज आहेत अशांना लोन प्रोव्हाइड करण्याच्या फॅसिलिटी सुद्धा वाढवल्यात, जेणेकरून त्यांचा बिझनेस हा ट्रॅकवरती येईल. ठीक आहे, आणि हे जे आपण कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा जो करतोय अशा कंपन्यांसाठी किंवा MSMEसाठी, तर यामुळं बँकांना सुद्धा एका संकटाला फेस करावं लागणार आहे. ते म्हणजे NPA रिलेटेड, म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे त्या बँकांसाठी वाढू शकतात. तर असे काही बरेचसे रिझन आहेत ज्यांना या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अभ्यासलं जातं आणि त्यानुसार भारताचा ग्रोथ रेट हा प्रोजेक्ट करण्यात आला आहे. ठीक आहे, आता हे तर एक कारण झालं की ज्या कारणामुळे आपला GDP ग्रोथ रेट हा निगेटिव्ह झालेला दिसतोय. पण यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे, कारण आपल्याला एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याचा सुद्धा इथं चान्स मिळतोय. आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या फंड हा वेगवेगळ्या सेक्टरसाठी अलोकेट केला जातोय. तो जर प्रॉपर युटिलाइज झाला आणि आपण या टाईम फ्रेमला एक व्यवस्थितपणे यूज केलं तर नक्कीच आपण चीनला पाठीमागं सोडत किंवा चीनमधून ज्या कंपन्या इतर देशांकडे वळत आहेत तर त्या आपण भारतामध्ये डायव्हर्ट करू शकतो. जसं की बऱ्याचशा कंपन्या सध्या व्हिएतनामला, जपानला प्रेफरन्स देत आहेत, तर ते होऊ न देणं हे आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज असणार आहे. त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटकडून वेगवेगळे रिफॉर्म्स तर केले जात आहेतच. जसं की आपण रिसेंटली बघितलं होतं की मोठी जमीन ही या कंपन्यांसाठी अलोकेट केली जाईल. म्हणजे जो युरोपमधला एक देश आहे, लक्झमबर्ग जो देश आहे, तर त्याच्यापेक्षा दुप्पट आकाराची जमीन ही या कंपन्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर या रिलेटेड त्या ऑलरेडी कंपन्यांसोबत सुद्धा टायअप वगैरे सुरू आहेत. बऱ्याचशा कंपन्या ह्या ऑन पेपर सुद्धा आल्यात. तर ह्या सगळ्या आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी दिसत आहेत की एक मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याचा चान्स भारताला आहे. आणि जर तुम्ही हिस्ट्रीला फॉलो केलं असेल ना तर 1945 नंतर ज्या घडामोडी घडल्या त्यांनी संपूर्ण जगाची समीकरणं बदलली होती. वर्ल्ड वॉर झालं, त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व्ह झालेले देश होते तर त्यांना फायनान्शियल लॉस होत होता, पण त्यातून चायना बरंचसं काही शिकत गेला. त्यांनी त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर दिला होता आणि या गोष्टींचा फायदा त्यांना एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यामध्ये झाला. तर तसाच फायदा हा भारताला करून घेण्याची सुद्धा संधी आहे, कारण प्रत्येक मोठा बदल हा एका डिझास्टरमधून होतोय. एक डिझास्टर झाल्यानंतर देशाची, संपूर्ण जगाची समीकरणं बदलली जातात आणि हे आपण पास्ट हिस्ट्रीमधून बघतोय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींमधून एक छोटंसं ओपिनियन मला मांडायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं मत हे नक्की कमेंट करून कळवाच. या मताचा किंवा या ओपिनियनचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये होणार आहे, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन हे सिच्युएशन बेस्ड दिले जातात की अशी अशी परिस्थिती आहे तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने टॅकल कराल. तर असंच एक कन्सिडर करा की देशाची इकॉनॉमी आहे, देशाची म्हणण्यापेक्षा आपण असं एक गावापुरता विचार करू की पर्टिक्युलर तुमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे तर तुम्ही त्या गावाच्या इकॉनॉमीला चालना देण्यासाठी म्हणून काय ॲक्टिव्हिटी करू शकता. तर तेच मत हे मी एक मोठ्या स्केलवरती मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा तुमचं मत हे खाली कमेंटमध्ये कळवाच. माझा असं एक सिंपल ओपिनियन आहे की आपण आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आत्तापर्यंत राबवले तर त्याची चाचणी घेण्याची ही खरी वेळ आहे की किती युवकांपर्यंत खऱ्या अर्थाने स्किल डेव्हलपमेंट झालेल्या आहेत आणि त्यांच्या स्किलचा वापर करत आपल्याला वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध करता येतील. ठीक आहे, तर हे अगदी सिंपल ओपिनियन आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे
आपल्याच देशामध्ये आपण असे कायदे खूप सिंपल बनवणं, सिंपल ठेवणं, म्हणजे जे लॉ रिलेटेड रिफॉर्म्स आहेत की ज्या माध्यमातून कुणालाही समजा कंपनी सुरू करायची, एखादा रोजगार सुरू करायचा आहे, उद्योगधंदा टाकायचा आहे, तर त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सिंपल व्हाव्यात. सध्याच्या पिरियडमध्ये जर एखादा व्यक्ती हा रोजगार चालू करण्याच्या गोष्टी करतोय तर त्याला प्रोत्साहन गव्हर्नमेंटकडून दिलं जावं. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वर्किंग आवर्स वाढले पाहिजेत. जपान देशामध्ये तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेकडून अणुबॉम्ब टाकले गेले होते आणि तरीसुद्धा आपण आजच्या या रिपोर्टमध्ये सुद्धा बघितलं की ॲडव्हान्स इकॉनॉमीजमध्ये अमेरिका, युरोप आणि जपानचा उल्लेख केला जातो. तर जपान हे आपल्यासमोर एक चांगलं एक्झाम्पल आहे. जपानने काय करून दाखवलं बरं, तर जपानचा खूप मोठा इतिहास आणि खूप मोटिवेशनल असा इतिहास आहे त्यांचा. त्यांनी त्यांचे वर्किंग आवर्स वाढवले होते. शिस्तबद्ध पद्धतीमध्ये त्यांची ती कामाची जी हॅबिट होती तर ती त्यांनी डेव्हलप केली होती आणि ती हॅबिट त्यांच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा झालीच होती. सरकारने असे इम्प्लिमेंट केले होते, रिफॉर्म्स केले होते आणि या व्यतिरिक्त नागरिकांमध्ये सुद्धा ती देशाबद्दलची आत्मीयता, तळमळ आणि प्रेम होतं. तर या गोष्टींमुळं आज तो देश कुठं पोचलाय हे आपल्यासमोर एक्झाम्पल असलंच पाहिजे. तर आपण आता ठरवायचं की त्याला आपण कशा पद्धतीने अप्लाय करू, इम्प्लिमेंट करू. माझे ओपिनियन तुम्हाला कसे वाटले ते खाली कमेंट करून कळवाच आणि तसंच तुमचं स्वतःचं मत सुद्धा अगदी डिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये भाषेची मर्यादा राखत व्यवस्थितपणे कमेंट करा. ठीक आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण इथंच थांबणार आहोत. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जाताना अगेन आठवण करून देतो, जे विद्यार्थी राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब साठी तयारी करतायत अशांसाठी विजन स्टडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सब्जेक्टचे कोर्स घेतले जातात. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. तर या विषयांची तयारी करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख 15 जून रात्री 11 पर्यंत असणार आहे. ॲडमिशन घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन विजन स्टडी ॲप हे डाउनलोड करा. त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला या कोर्सचा लाभ घेता येईल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.